प्रेम जाधव बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहतोय आपण. बॅटिंग मार्कवरती आपण पाहतील एका साईडला असतील ज्ञानेश्वर वळवी आणि मुकेश वळवी. स्ट्राईकला ते मुकेश आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील ते ज्ञानेश्वर. पॉवर प्ले षटक असेल आणि पॉवर प्ले षटकामध्ये प्रेम जाधव पहिली ओव्हर षटक घेऊन सज्ज. लेट्स प्ले. पहिला चेंडू प्रेम यांचा राईट राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पाहिला आपण. वेगवान चेंडूचा मारा केला होता प्रेम यांनी. फील्ड सेट पाहिलं तर आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग आणि लॉंग ऑफ मध्ये सुद्धा 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत आणि त्या सर्कल मध्ये बाकी क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा येतोय आणि एक अवांतर धाव आणि श्री गणेश झालाय तो. मंगळपूर्ती नागले संघाचा खातं उघडलंय, ओपन केलंय ते वाईटच्या एक अवांतर धावेने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्केट सज्ज प्रेम जाधव. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पाहिलं तर अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा पाहिलं तर चांगला कमबॅक पाहायला मिळते प्रेम यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण प्रेम यांना. अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय या षटकामध्ये. कारण पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात असतात आणि त्याच कारणामुळे चांगली षटक हाताळण्याची जबाबदारी प्रेम तरी सोपवली होती. आता पाहिलं तर मिस्टामिंग स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार आणि या चौकारांशी धावसंख्या भरवून जाऊन ते पोहोचते 5 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. पाहिलं तर थोडस शॉर्ट चेंडू होता, त्याचाच फायदा घेताना पाहिला आपण मिस्टर मुकेश यांना. पुन्हा एकदा प्रेम यांच्यावरती हल्ला चढवलाय. पुढचा चेंडू घेऊन प्रेम सज्ज पुन्हा एकदा. आता पाहिलं तर खोलगट टप्प्यात चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एकच सिंगल धाव. या सिंगल धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला प्रेम जाधव यांच्या मार्फत. या षटकामध्ये चेंडूचा खेळ पाहिला तर आपण 4 चेंडूचा खेळ झाला आणि फक्त धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रेम यांचा. आता जोरदार माझा प्रयत्न, परंतु पंचांकडे अपील करतायत. पंचांनी दाद फेटाळलेला आहे आणि पाहिलं तर हा चेंडू सुद्धा निर्धाव. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. एक चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलाय प्रेम जाधवांनी. असं वाटतं तर बांधून ठेवलेलं आहे, रोखून ठेवलंय मंगळमूर्ती नागले संघाला. आपल्या घरच्या मैदानावरती सराव करत असताना चांगली गोलंदाजी करतोय आज प्रेम. पुन्हा एकदा आउटपिच चेंडू. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. चला लवकर गोलंदाज सज्ज व्हायचं आहे. सामना उशीर होतोय आपल्याला.
तर पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आणि आता पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती काय प्रहार केला होता ज्ञानेश्वर यांनी. अप्रतिम फटका खेळला होता. कारण पाहिलं तर रेंज मध्ये चेंडू होता आणि त्याला परफेक्ट बेसबॉल हिट केला आणि सरळ 6 धावांसाठी पाठवून दिला होता. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर रोहित कोठावडे. रोहित सातवी. चला पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू या षटकातील वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मिस्टर रोहित सातवी राईट राऊंड विकेटचा मारा घरच्या मैदानावरती. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह खेळायला पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत सिंगलचं रूपांतरण डबल मध्ये केलं आहे आणि या 2 धावा आणि फक्त 2च धावांचे समाधान मानायला गेल्या. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित यांचा. आता पाहिलं तर ओरपीच चेंडू होता पुल केल्यापर्यंत फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय संतोष कोम परंतु त्यांनी झेल सोडलेला आहे. धरतीला दान केलंय आणि एक जीवनदान दिलाय. पाहिलं तर मुकेश योळवी सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालं आणि त्याचाच फायदा घेताना पाहतील आपण मुकेश यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस्टॅमिन स्ट्रोक आणि आता पाहिलं तर चांगला झेल घेतलाय आणि ज्ञानेश्वर वळवी यांच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय. गॉन. मुकेश नवीन फलंदाज पाहतोय आपण बॅटिंग मार्कवरती मिस्टर देवानंद वळवी. मुकेश वळवी यांच्या खेळीला पूर्णविराम लागला होता. मागच्या चेंडूवरती जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिस्टॅमिक स्ट्रोक आणि चांगला झेल घेतलाय. पुन्हा एकदा रोहित सातवी बॉलिंग मार्कवरती सज्ज. पुढचा चेंडू घेऊन आता पहिलं तर चांगला चेंडू निर्धाव चेंडू हाताळला. एक चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला रोहित सातवी यांच्या मार्फत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित यांचा सामना करेल देवानंद. आता पहिला जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या लिडिंग एज आणि पाहतो आपण काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यस दुसरी धाव सुद्धा सक्सेस होते आणि या 2 धावांची धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 18 ऑन बोर्ड. चेंडूचा खेळ पाहिला तर आपण 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात आणि एक गडी बाद घेतलाय. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये रोहित सातवे यांची. शेवटचा चेंडू या षटकातील जोरदार मारण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज आणि चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि षटक संपलाय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. एक गडी बाद 22 धावा. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. थँक्यू डीजे.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मिस्टर संतोष कोम होम ग्राउंड वरती खेळताना चांगलाच अनुभव असेल या गोलंदाजाला. पहिला चेंडू घेऊन ज्ञानेश्वरसाठी पहिला चेंडू चांगला फटका पाहतो आपण. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, एक धाव नक्की झाली आणि थोडंसं फंबल होतं आणि त्याचं रूपांतर बघितलं तर आपण दुसऱ्यामध्ये. आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि डेंजर एंडला येतोय ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर वळवे यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय रनआउट स्वरूपामध्ये. बॅक टू डगआउट. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला ना बसुनी जगड्यामध्ये, दादा बसुनी जगड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती मिस्टर विकास वळवी. संतोष कोमपूरचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज. आता पाहिलं शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय आणि काय झेल घेतलाय, अप्रतिम झेल. प्रेम यांनी अप्रतिम झेल घेतलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद झालाय मंगळमूर्ती नागले संघाचा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो राहिला होता मिस्टर सुनील, त्यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि आदरणीय सन्मान्य अमोलजी माळी यांच्या हस्ते मेडलने सन्मानित केलं जाईल सुनील यांना. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पुन्हा एकदा आपण ग्राउंड वरती परत जातोय. संतोष कोमा अप्रतिम चेंडू हाताळला. आता पाहिलं तर खोलगट टप्प्यात चेंडू, कोणतंच आन्सर नव्हतं या चेंडूवरती फलंदाजाकडे. यज्ञेश वळवी नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. तर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला, 3 चेंडूने फक्त आणि फक्त 2च धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण संतोष कोम यांच्याकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंडू. आता पाहिलं स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळाय लॉंग ऑन वरून जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव आणि एकच धाव समाधान मानावं लागलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूत मोठे प्रहार करावे लागतील कारण या षटकामध्ये पाहिलं तर धावसंख्याचा वेग आहे ना तो थंडावलाय. पुढचा चेंडू संतोष यांचा पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही आणि पहिले तर डॉटच्या रूपामध्ये हा चेंडू विसावला गेला. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि नक्कीच या षटकामध्ये मोठा प्रहार करावा लागेल कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात आणि 2 गडी बाद झाल्यात. चांगली गोलंदाजी हाताळतोय संतोष कोम होम ग्राउंड वरती. आजच्या दिवसातून तिसरा सामना पाहतोय आपण. लोअर फुल टच चेंडू पुल केलाय, फटका तर फसलाय का? नाही, फटका तर फसला नाही. हाय अँड हँडसम सिक्सर आणि पंचांचा इशारा आता आलाय नो बॉल. म्हणजे भीमर हाताळलाय या चेंडूवरती, षटकार आलाय, मोठा फटका तर आलाय. मोठा फटका तर आलाय परंतु स्प्रिटचा चेंडू सुद्धा आता भेटणार आहे आणि त्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील मिस्टर विकास वळवी. शेवटचा चेंडू या षटकातील शॉर्टपिच चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु मला शरीरावरती चेंडू आदळला आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती
33 या आकड्यावरती. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येईल, कारण शेवटचं षटक स्लॉगरचं षटक आणि त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील मंगलमूर्ती रागले संघ. यानंतर होणार सामना असेल साई श्रद्धा सातपाडा ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि कावदोई स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. दोन्ही संघांचे कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. थँक्यू डीजे. तर लवकर शतरक्षण लावून घेतो. पंच जरा ताकीद द्यायचे, कारण वेळ वाया जातोय. यानंतर होणार सामना आपण पातेला एका साईडला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा, तर दुसऱ्या बाजूला कावदोई स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यानंतर होणार सामना. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय साईनाथ भोईर आपल्या होम ग्राउंड वरती बॉलिंग करताना पाहतो आपण. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज आणि संतोष कोम यांनी चांगली ट्राय केली होती, परंतु चेंडू त्यांच्या हातामध्ये काही संभावला नाही आणि पाहतो तर एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय. या एका धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. या 4 चेंडूवरती मोठे फटके खेळायला लागतील, कारण साईनाथ सारखा गोलंदाज मोठे फटके खेळून देणार नाही, कारण होम ग्राउंड आहे आणि त्याचा अनुभव जास्तीत जास्त त्यांना आहे. त्याचाच फायदा घेताना पाहतोय आपण साईने त्यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साईने त्यांचा. आता पाहिलं तर उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा येतोय, नो बॉलचा इशारा येतोय आणि यस याच्यानंतर चेंडू असेल तो फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. आणि आता लायसन मिळालंय विकास ओळवे यांना मोठा फटका खेळण्याचा. साईनाथ भोईर यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू असेल. उंचावर मारला फटका. मिस टाइमिंग स्ट्रोक आहे, परंतु चेंडू तो सीमारेषा पार. मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. फरार. साईनाथ महाराज की तुम्ही थँक्यू डीजे. पंच षटकार आहे ना. यस षटकार. या 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं तर आपण काय फटका खेळाय. अप्रतिम फटका. शॉर्टपिच चेंडू होता आणि सरळ पाठवून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. लगातार दुसरा षटकार. या षटकामध्ये पाहतो आपण साईनाथ भोईर यांच्या चेंडूवरती. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा. विकास वळी ऑन फायर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लांब 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 खूपच लांब. आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. लगातार 3 चेंडू होते 3 षटकार या षटकामध्ये. थँक्यू डीजे. पाहिलं तर लगातार 3 चेंडू 3 मोठे प्रहार
विकास वळवे यांनी अप्रतिम फलंदाजी करतोय आपण साईनाथ भोळेंचा शेवटचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टामिक स्ट्रोक होतोय खालच्या पट्ट्याला लागला आणि परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळते आणि सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलंय. थोडस गच्चा अशा थ्रो आणि त्याचाच फायदा पाहिला तर 3 धावा कंप्लीट केल्या त्या आणि आता मला वाटतं जलेपे नमक छिडक रे अभि कारण चांगला स्टॉप केला होता परंतु थ्रो थोडस गच्चा केला आणि त्याचाच फायदा घेताना पाहिला आणि या 3 धावाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 या आकड्यावरती. 58 धावांचा एक टार्गेट उभं केलंय ते मंगळमूर्ती नागले संघाने. आता टॉस होतोय एका साईडला पाहतील उंबरपाडा संघ तर दुसऱ्या साईडला भिंडीपाडा बी संघ. टॉस होतोय आता एकचा कॉइन आहे कॉइन स्पिन होतो छाप आलाय टॉस विन झाले उंबरपाडा संघ. तुम्ही काय घेतील? शतरक्षण घेणार तुम्ही. आता कालपासून बघितलं असेल ग्राउंड कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते. आणि शतरक्षण घेऊन कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला? 35 ते 40. तुम्ही या संघासमोर किती वेळा खेळलात अजूनपर्यंत? काय झालं होतं तेव्हा? हरलो. मग आता काय त्यांना हरवायचा प्रयत्न करतील? प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. भिंडीपाडा संघ जर तुम्ही टॉस विन झाला असता तर काय घेतलं असतं? टॉस विन घेतला असतं ते बॅटिंगच घेणार होतो. आता तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय. तुम्ही किती धावापर्यंत करण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 60. 50 ते 60. तुमच्याकडे कोण असे गोलंदाज आहेत की ते चांगला बॅटिंग करतील? बॅटिंग निलेश आणि विकी एक नंबर केलं. नक्कीच नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल तुमच्या मॅच साठी. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही या खेळपट्टीवरती खेळलात का अगोदर? अगोदर भरपूर मॅच आले पण अजूनपर्यंत फायनल पर्यंत पोहोचलो नाही. नक्कीच या टायमाला फायनलला पोहोचण्याचा प्रयत्न असेल का? घातक खिलाडू बघला तर जितू. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. आता तुमच्या समोर सोबत जोडले जातील पुढच्या मॅचचा पुढच्या इनिंगचा समालोचन करण्यासाठी मिस्टर प्रदीपजी लोखंडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू डीजे. चला दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं मंगलमूर्ती नागले संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 58 धावांचं टार्गेट हे सेट केलेलं आहे. 57 धावा केल्यात. 58 धावांचं टार्गेट. एक खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय ही धावफलकावरती उभारलेली आहे. संतोष कोम आणि कल्पेश कोठावले हे दोन फलंदाज. टायगर स्पोर्ट्स भिववाडा आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय. मात्र आपल्या होम ग्राउंड वरती सध्या त्यांचा परफॉर्मन्स जर आपण बघितला तर खराब राहिलेला आहे. हे चित्र बदलण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच असेल. पहिला चेंडू स्क्वेअर लेग लाभत आहे ते खेळून काढला गेलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावाने धावफलक 1 या धावसंख्येवरती. 58 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. कल्पेश करता ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळला गेलाय. चला पाहूया पंच काहीतरी इशारा करतायत. चर्चा केली जाते.
चला डॉट चेंडू आलेला आहे, डॉट बॉल. बोलच बघा शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झाला होता. विकास वल्वी नक्कीच एस्टनच्या मागून आला होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळालाय. 2 ऑफिशियल आपण पाहतो या मॅच साठी, आकाश जाधव आणि प्रवीणजी परेड. कारण जे आपले ऑफिशियल आहेत ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहतोय. एक बॅटिंग करण्यासाठी आहे तर एक बॉलिंग मार्क वरती. संतोष जेकोम आणि देवानंद वल्वी. अपील इथे झालेली आहे, मात्र अपील पुन्हा एकदा फेटाळून लावलेली आहे. उचली घेणारा चेंडू होता, उचलीमध्ये बीट झालाय पुन्हा एकदा फलंदाज संतोष कोम. संतोष कोम एक जबरदस्त बॅटर आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती दर्शवला जातोय. हा अल्ट्रा स्लो मोशन मध्ये इथे नक्कीच दर्शवलं जात आहे. लेग एस्टी सोडून जाणारा चेंडू. शफल होऊन खूप चांगला फटका देखील आहे. संतोष कोम याने ठोकलाय चौकार. 4 धावा, 4 रन्स. थँक्यू डीजे. बघा खूप चांगला प्रहार इथे केला गेला. दिशाहीन चेंडू होता, दिशाचे भटके तो मिलेंगे फटके. लेग एस्टवरती उचली घेणारे चेंडू आणि त्याचा फायदा उचलला आणि संतोष कोमणे चेंडू सरळ पाठवून दिला फाईन लेग क्षेत्रामध्ये. डीप मध्ये चेंडू निघून गेला. शेवटचा चेंडू आहे. बोले शॉर्टम पुल केलाय, हा देखील पॉवरफुल झालाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. 4 धावांकरता चौकार. आज आमचे डीजे रंगा दिसत आहेत. सध्या तरी विकी आहेत, विकी दिवा. चल आपण कंपॅरिझन जर बघितलं ना तर मंगलमूर्ती नागले संघ कुठेतरी 2 पावले पुढे होता आणि इथे देखील पुढेच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सरासरी जर आपण बघितली ना तर 14.50 सरासरी राखायची आहे आणि धावफलकावर धावा लागल्यात फक्त 10. नागले संघाच्या 12 होत्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकास वल्वी आला. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून नेहमीच आपली भूमिका अदा करत असतो विकास वल्वी. राईट आर्म उर्ध विकेटचा मारा. पहिला चेंडू दिशाहीन हाताळलाय, डाऊन दिले हा चेंडू. पंचांनी दर्शवलाय हा चेंडू वाईड असेल. खूपच बाहेरून हा चेंडू निघून गेलाय. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती लागली गेलाय. इकडे आणखीन जर आपण विचार जर केला तर जिंकण्यासाठी अजूनही धावांची जी गरज आहे 47 धावांची अजूनही गरज आहे. अपील हलकीशी अपील झालेली आहे. मात्र चेंडू तो निर्धाव. 17 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. इकडनं टार्गेट कठीण आहे, होऊ शकतं मात्र करून दाखवावे लागेल. ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिकडे मुकेश वल्वी चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव आलेली आहे. सिंगल डबल इकडनं काही झालं नाहीये. इकडे तुम्हाला मोठे फटके देखील मारावे लागतील, कारण जर मोठे फटके जर आले नाही तर तुमचा संघ अडचणीमध्ये येईल. टायगर स्पोर्ट्स भीपडा हा संघ या सीझन मध्ये कुठेतरी परफॉर्मन्स त्यांचा आपण चांगला बघितलेला नाही आहे. मात्र संतोष कोम बघा मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय बूम. ठोकलाय षटकार. 6 धावा. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. थँक्यू डीजे. षटकार ठोकलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावसंख्येवरती. 15 चेंडू आणि आणखीन 40 धावांची गरज आहे. संतोष कोम पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे.
बोलेच बघा स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे ज्ञानेश्वर चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शाडांबूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. विकेट डाऊन. संतोष कोम बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बिग विकेट, बिग ब्लो. संतोष कोम बाद होऊन माघारी परतलेला आहे. 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. आपण पाहतोय आपण बॅटर साईनाथ भोईर आलेला आहे न्यू बॅटर. साईनाथने आल्या चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावांकरता एक उत्तुंग षटकार. थँक्यू. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आपण पाहतोय आपल्या विकेटच्या मागे कॅन्टीन दर्शवलं जात आहे आणि संतोष कोम यांचं कॅन्टीन आहे. आपण पाहतोय संतोष कोम यांची कन्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि संतोष कोम बाद झाल्यानंतर नक्कीच त्यांच्या सौभाग्यवती थोड्याशा नाराज झाल्या होत्या. थोड्याशा नाराज अजूनही दिसत आहेत कारण संतोष कोम बाद झालेत. नक्कीच त्यांच्यावरती त्यांच्या आशा होत्या आणि त्यांनी आशा थोड्याशा भंग केल्यात. बघा दरवेळेस ते मॅच बघण्यासाठी येत असतात. या मैदानात ज्या वेळेस मॅच असते त्या वेळेस ते मॅच बघण्यासाठी येत असतात. मात्र टायगर स्पोर्ट्स भिववाडा संघ नक्कीच कुठेतरी खराब कामगिरी आपण करत असताना बघितलं या सातत्याने या मैदानावरती. मात्र यावेळेस आपण जर बघितलं तर संतोष कोम याने एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केलाय आणि साईनाथ आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि साईनाथ याने देखील एक षटकार ठोकलाय. 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 32 धावा. 16ची सरासरी इथे राखायची आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय तो म्हणजे विघ्नेश. ऑफ साईडला काय प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक होता. संधी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. किती धावा. षटकार की चौकार. षटकार. नक्कीच संधी होती त्या फिल्डरकडे मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बघा मिस टायमिंग झालाय. ज्ञानेश्वर तिकडे पोहोचला होता मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. अक्षय बीज जाधव तिकडे चेंडूला फील्ड करतोय. उचलतोय फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 34. 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा कल्पेशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. ठोकलाय षटकार.
थँक्यू डीजे. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 9 चेंडू आणि 18 धावींची गरज आहे. अवलेस बघा खूप चांगले चेंडू ते हाता लागला. कमबॅक इथे गेलाय गोलंदाजाने. बघा चेंडू टाकून झालेत 4 धावा लागल्यात. 40 धावा. नक्कीच जे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या अगदी जवळ जाताना दिसतोय टायगर स्पोर्ट्स भिववाडा हा संघ. या ओव्हरमध्ये मिसफील्ड देखील झाल्याने मोठे फटके देखील आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल इथे केला जातोय. क्षेत्ररक्षकांचं पद सातत्याने प्रमोशन केलं जात आहे. 8 चेंडू आणि 18 धावींची गरज आहे. हा चेंडू बॅट्समन पासून दूर, विकेट किपर पासून दूर आणि 2 धावा बघा येत आहेत. 1+1 अशा 2 धावा, कारण पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. 8 चेंडू आणि 16 धावींची गरज. साईनाथ ज्याने आलेल्या पहिल्या चेंडूवरती धमाका केला होता, षटकार ठोकला होता, तो साईनाथ भोईर. अवलेस बघा ऑन साईडला हा फटका लॉंग ऑफ मध्ये हा फटका खेळला गेला होता. 4 धावा येत आहेत. थँक्यू डीजे. हा चौकार येतोय. खूप चांगला स्ट्रोक इथे खेळला गेला होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू सरळ निघून गेलाय. आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स भिववाडा न्यू जर्सी मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी न्यू जर्सीचा इफेक्ट पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. जे आपण जर्सी पाहतोय प्रवीणजी जाधव आणि प्रीतम जाधव यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. अवलेस बघा मिनी हेलिकॉप्टर इथे उडवलेला आहे. तर क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. बघा 3 ओव्हर मध्ये 16च्या सरासरीने 48 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. चेंडू बाकी 6 आणि इकडे धावा करायच्या 10. बघा आता जर आपण कंपॅरिझन जर बघितलं ना तर टायगर स्पोर्ट्स भिववाडा संघ इकडं 15 धावांनी पुढे आहे आणि विकेट देखील त्यांनी कमी गमावल्यात. नागले संघ 33 धावसंख्येवरती होता. टायगर स्पोर्ट्स भिववाडा 48 धावसंख्येवरती आहे. 6 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. मुकेश वळवी आलाय हे शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. मुकेश वळवी चमत्कार करावा लागेल. मुकेश वळवी आला इकडे, कारण सध्या तरी या दोन्ही फलंदाज चांगल्या टच मध्ये आहेत, चांगली फलंदाजी करतायत आणि हा टेनिस बॉल त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसतोय. पहिला चेंडू शाळम पूल केलाय, पॉवरफुल झालाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील निघून गेला. षटकार 6 धावा. हम हैं न तुम कम हो न हम कम है. थँक्यू डीजे. याच दरम्यान आगमन झाले सन्माननीय दशरथजी शेलका साहेबांचं आगमन झालंय, तर मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थान पण नवा. दशरथजी शेलका यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. आपण पाहतोय चेंडूला गॅप मध्ये खेळून काढलाय अक्षय बीज त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण जर बघितलं तर 4 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. कुठेतरी टायगर स्पोर्ट्स भिववाडा संघाला आपल्या होम ग्राउंडचा इथे नक्कीच फायदा होताना दिसतोय. आणि कल्पेश बघा खूप चांगले फटकेबाजी करतोय. इकडे अक्षय बीज करणं चुकी झालंय. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाला कॅच, नक्कीच तुम्ही हराल मॅच. मॅच फिनिश.